वेलकम टू नीता झोन. माझ्या मुलीची आवडीची गोळ्याची आमटी मी करते. डाळीच्या पिठामध्ये मी आलं लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, हळद आणि हिंग घालून गोळे करून हे वाफवून घेतलेलं आहे जवळजवळ 2 मिनिटं. आता याला लागणारं साहित्य आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं खोबरं खिसून घेतलेलं आहे. हे छानसं मी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. जिरेपूड 1 चमचा, धणेपूड 1 चमचा, काळा मसाला जो असतो तो 1-2 चमचे घेतला आहे, हिंग आहे, चवीप्रमाणे तिखट आहे, आलं लसणाची पेस्ट त्याच्यातली निम्मीच मी वापरणार आहे, गूळ आहे आणि ही चिंच भिजत घातली आहे. आणि मगाशी गोळे केल्यानंतर ज्याच्यामध्ये मी केलं होतं ना ते फक्त धुवून थोडं पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यामुळं दाटपणा येतो आमटीला, तेही आपल्याला घ्यायचं आहे. आता ह्या कढईमध्ये छानसं खोबरं एकदम लाल रंगावरती भाजून घेऊयात. आधी भाजून ठेवलेलंच असतं मी खोबरं, पण पुन्हा एकदम लालसट असं भाजायचं आहे. असं खिजलेलं खोबरं भाजायच्या ऐवजी गोटा खोबरंसुद्धा आपण गॅसवर जसं आपण कटाच्या आमटीला भाजतो ना तसं जर घातलं तर आणखीन मस्त चव येते. आता माझ्याकडं गोटा खोबरं हे खिसलेलंच वापरते. तुम्ही पाहू शकताय पूर्ण खोबरं भाजलेलं आहे. हे आपण आता काढून ठेवूया. एक पातेलं घेतलेलं आहे मी, जवळजवळ 1.5 डाव एवढं तेल घालायचं आहे. तेलामध्ये हायगाई नाही करायची. कटाची आमटी असू देत किंवा ही गोळ्याची आमटी असू देत, वेलदोडा खूप स्वादाला छान येतो. 3 वेलदोडे घेतले. मोहरी टाकूयात. मोहरी तडतडली की थोडे जिरे टाकायचे आणि मग हे 3 वेलदोडे तुम्ही पाहू शकता वेलदोडे पूर्ण तळलेले आहेत. ते तिन्ही वेलदोडे मी आता आपण भाजून घेतलेल्या खोबऱ्यात घालणार आहे. त्याच्यात आपण हळद घालूयात. नंतर आलं लसणाची जी पेस्ट केली आहे ती थोडी घालायची. हे खोबरं आणि वेलदोडे मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. इकडं मी मसाला जो भाजला होता त्याच पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे. आपल्याला आमटी हवी आहे. साधारण मी 8 ते 9 पाणी घेतलेलं आहे. आता हे खोबरं छानसं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे 1 मिनिट. आता यामध्ये हे सर्व जिन्नस मीठ घेतलेलं आहे, हिंग आहे, जिरेपूड, काळा तिखट, गूळ सर्व टाकून घ्यायचे. सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. हे चिंचेचं पाणी पण त्यात टाकूया. आता हे उकळलेलं पाणी जे आहे मगाशी आपण पॅनमध्ये ठेवलं होतं तेही त्याच्यात घालूयात. हे खोबरं आहे पूर्ण धुवून पण निघतो म्हणून मी त्यातच घातलंय. हे याच्यात टाकून घेऊयात. आता हे छानसं उकळून द्यावं. तुम्ही ओळखू शकताय काय याच्यात कढीपत्ता. आता खूप कंटाळा आलाय खाली जाऊन कढीपत्ता आणायचा म्हणून मी घातला, पण कढीपत्ता गरजेचा आहे याला. असं छान घ्यायला हवा. आता छान आमटी उकळतीये. आत्ता आपण ह्याला जे मगाशी डाळीचं पीठ सांगितलं मी, म्हणजे फक्त पातळ धुवून ठेवलं होतं मी, ते ह्याच्यात घालतीये की त्याला दाटसर आणि हलवत राहायचंय पुन्हा. आता हे शिजलेले गोळे आहेत ना ते आमटीत तसेच टाकले तरी चालतील. आपल्याकडे गोळे भयानक आवडतात आणि ते तळून, त्यामुळे मी थोडे तळून घेणार आहे आणि तळून सुद्धा आपण आमटीत घालू शकतो. आता ह्याच्यात आपण छान तळून घेऊया. नुसते सुद्धा खूप छान लागतात. छानसे तळून घेऊया. कोणी हेल्थ कॉन्शियस असेल तर आपण वाफळलेले जे गोळे होते तेही आपण घालू शकतो, पण हे नुसते खायला पण इतके सुंदर लागतात ना. तर घरात निम्मे मी आमटीसाठी करते आणि निम्मे खायसाठी. त्याच्यात सुद्धा आलं लसूण, तिखट, मीठ आहे, हिंग आहे, छान लागणारच ना. मी आता तळून काढलेले आहेत. आता दुसरे तळायसाठी घालते. आता आपली जी आमटी उकळते ह्याच्यात आपण गोळे टाकून घेऊयात. एक 2 उकळ काढायचे, ह्याच्यानंतर उकळवायचं नाहीये. ओके.
हा मस्त सुवासिक भात केलाय आणि ही गोळ्याची आमटी, या नक्की खायला. आता ह्याच्यात कोथिंबीर आपल्याला खायची राहिली आणि हे नुसते खायचे गोळे. आज आमच्याकडे हाच मेनू आहे, भात आमटी आणि मस्तपैकी ज्यूस बनवला मी, स्ट्रॉबेरी शेक. आहे सगळे वाव.